माझं देवांसंग लगीन व्हावं ही तुमचीच इच्छा होती। माझ्यासाठी देवांकडे तुम्हीच वचन मागितलं। आता बी मला सत्य कळावं म्हणून तुम्हीच समज केलं। आणि मी तुमच्यावरच रागवतात। तुझ ती नाही नाही ते बोलले मी। सत्याचं ज्ञान नसेल तर असं घडणं स्वाभाविक आहे बानू। मला जेव्हा गतजन्माचे ज्ञान नव्हते तेव्हा माझं आयुष्य तुझ्या भोवती फिरत होतं। मला नको होतीस तू। तू इथून निघून जावंस म्हणून मी काय काय केलंय। आजपर्यंत कोणाचाही मी इतका राग केला नसेल तितका राग मी तुझा केला होता। पण इतकं सगळं घडूनही मला एक प्रश्न पडतो की मी तुझा स्वीकार का नाही केला। होय देवी, पर कैलासामध्ये असताना मला देवासनी बघायला मिळायचं, त्यांचं नाव घ्यायला मिळायचं आणि त्यानंच मी भरून पावायचं। पर आता तर माझं देवांसंग लगीन लावून दिलं तुम्ही। पंधरवड्यात 2 दिवस तेव्हा मला भेटायला यायचं। पर मला तरी बी असं वाटायचं का मला अजून देवांसंग राहता यावं। आता महादेव 2 दिवस माझ्याकडे आले आहेत याचं मला काय बी नव्हतं। देवी, माझ्याकडून खरंच चूक झाली आहे। बानू, माझाच आग्रह होता की तुझा आणि श्री खंडेरायांचा विवाह व्हावा। त्यांनी आपली परीक्षा पाहिली आणि त्या दिव्यातून जाताना आपण दोघींनी काही चुका केल्या, पण शेवट गोड झाला ना, त्याचा मला आनंद आहे। पर देवी, या जन्मात माझ्याकडून लई मोठी चूक झाली आहे बघ। होय श्री गणेश, माझ्या या सर्व भक्तांना आपल्या मूळ रूपाचे दर्शन द्यावे। जशी आज्ञा देवा। श्री गणेश, या मार्तंड भैरवाच्या अवतारात या आरंभी युद्धात आपण विजय मिळवून दिला। आपण दैत्याचा पराभव केला। एवढेच नव्हे तर म्हाळसा आणि बानू या दोघींनाही त्यांच्या गतजन्माचे ज्ञान व्हावे यासाठी आपण विशेष प्रयत्न केले। श्री गणेश, आज मी स्वतः तुमच्याकडे काही मागणार आहे। देवा, आपण स्वतःच कल्पवृक्ष आहात। श्री गणेश, आपण विघ्नहर्ता आहात, तेव्हा माझ्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जी जी विघ्न येतील ती आपण दूर करून त्यांचे आयुष्य सर्वार्थाने मंगल करावे अशी माझी इच्छा आहे। देवा, आपण मला या गडावर मानाचे स्थान दिले आहे। त्याचबरोबर जवळच मोरगाव इथेही अड्डाळ स्थान दिले आहे। त्यामुळे माझा इथे सदैव निवास असेल। देवा, आपल्या भक्तांच्या मार्गातील सर्व विघ्न मी दूर करून त्यांचे मंगल करेन।
गणेश, या पर्वात तुला रिद्धी सिद्धींपासून दूर राहावं लागलं, पण यानंतर तू त्यांच्या सोबत राहावंस. हो माते, आता मला कैलासात जाण्याची आज्ञा असावी. शुभम भवतु. केव्हापासून प्रतीक्षा करत आहोत. हो, पण कोणत्याही क्षणी श्री गणेश इथे येतील. हो, आणि त्यांच्या सोबत सगळे येतील. त्यांच्या स्वागताची सगळी तयारी मी केली आहे. जेजुरीत सगळे दुःखी असतील. देव आणि देवींचा वियोग सगळ्यांनाच होणार. किती उशीर केलात आपण. आम्ही कधीपासून प्रतीक्षा करत आहोत. तिथे प्रस्थानाचा सोहळा होत आहे म्हणून विलंब झाला. मला सांगा, देव आणि देवी जेजुरीतनं निघाले का? अजून नाही, कारण सगळ्यांना निरोप देणे एवढे सोपे नाही. आणि बाणाई येणार आहेत का? ते अजून मला ठाऊक नाही, कळेल काही वेळात. मग आपण इथेच प्रतीक्षा करूया ना? हो हो, सगळे इथेच येतील. तुम्हाला ओवायचंच राहिलं. मणी,